जय गुरुदेव. तर या ग्रंथामध्ये दुसऱ्या अध्यायामध्ये एक श्लोक दिलाय, तो असा की वर्ण गंध रसाकार दिक् शब्द स्पर्श नैरपी परीक्षेव यथायोग्य वधिता गृहनिश्चिता. हे घर निश्चित करण्यापूर्वी जागा ही वरील प्रमाणे म्हणजे वर्ण रंग कसा असावा, त्याचा रस म्हणजे चव, गंध त्याचा दर्प कसा येतो, वास कसा येतो, शब्द म्हणजे त्याचं वर्णन, त्यामध्ये प्राणी पक्षी कोणते राहतात किंवा कोणते वेगवेगळ्या प्रकारचे वनस्पती आल्यात यावरून निकष ठरवता येतो. त्याचप्रमाणे त्याचा स्पर्श तो खडबडीत रखरखीत कसा आहे आणि सगळ्यात दोन महत्त्वाचे म्हणजे आकार कसा आहे, त्याचा आकार गोमुखी का व्याघ्रमुखी, चौरसाकृती का असावा, अशा प्रकारचं आपण परीक्षण करू शकतो. आणि पुढचं म्हणजे दिक् म्हणजे दिशा. दिशा ही खरं तर उत्तर आपल्या